नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय निर्णय झाला, याच्यात काय म्हटलेलं आहे, सन 2025-26चे मत्ता व दायित्व विवरणपत्र सादर करण्याबाबत उपरोक्त विषयी संदर्भीय पत्रकाकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे। प्रति संलग्न संदर्भीय परिपत्रकात नमूद निर्देशानुसार आवश्यक कारवाई आपली स्तरावून करण्यात यावी। संदर्भीय शासन निर्णय व परिपत्रकातील तरतुदीनुसार आपल्या अधीनस्थ कार्यरत सर्व गट व गट अ व गट ब अधिकारी यांचे दिनांक 31 मार्चच्या स्थितीत अनुसरून सन 2025-26ची मत्ता व दायित्व विवरणपत्रे संबंधित कार्यालय प्रमुख यांनी विहित मुदतीत संकलित करावी। कार्यालय प्रमुखांनी सर्व गट व गट ब अधिकारी यांचे संकलित मत्ता व दायित्वाचे विवरणपत्र दिनांक 15 मे 2026 पर्यंत कार्यालयाकडे न चुकता मुदतीत सादर करावी। मत्ता व दायित्व विवरणपत्रे दिनांक 31 मे 2026 पर्यंत शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्याकडे सादर करायचे असल्याने कालमर्यादेत मत्ता व दायित्वाचे विवरणपत्र सादर करण्याची बाब सर्व कार्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यावी। शालेय शिक्षण विभागातील गट ब संवर्गातील अधिकाऱ्यांचे नाव व मत्ता व दायित्वाचे विवरणपत्र आयुक्त शिक्षण कार्यालयाचे स्तरावर संकलित करून देण्यात यावे। शासनाने दिनांक 2 मे 2014 मधील अनुक्रमांक 4 अनुसार विविध कालावधीत विवरणपत्र सादर न केल्यास ती गैरवर्तणूक मानण्यात येऊन अशा गैरवर्तणुकीबद्दल शिस्त व अपील नियम 1979 मधील तरतुदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्याची तरतूद आहे। तसेच ब मध्ये नमूद केल्यानुसार विवरणपत्र सादर करणे शासनामध्ये सर्व टप्प्यावरील पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना अंतर्गतची पदोन्नती, प्रतिनियुक्ती आदेश दौरा यासाठी पूर्वगट म्हणून विहित करण्यात आली आहे। सदर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 6 नुसार सर्व अधिकाऱ्याकडून नियमित दिनांकापर्यंत त्यांचे मत्ता व दायित्व प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन ते अभिलेखावर ठेवले जातील याची जबाबदारी संबंधित सक्षम प्राधिकारी यांची आहे। वरील शासन निर्णयातील सूचना अनुसरून संबंधित अधिकारी यांनी सन 2025-26चे मत्ता व दायित्व विवरणपत्र दिनांक 5 मे 2026 कार्यालय प्रमुखाकडे व कार्यालय पुरवणी 15 मे 2026 पर्यंत प्रादेशिक विभाग प्रमुख यांनी 31 मे 2026 पर्यंत शिक्षण आयुक्तालयास न चुकता सादर करावी। संबंधित अधिकारी यांची मत्ता व दायित्वाचे विवरणपत्र प्राप्त झाल्याची नोंद संबंधित कार्यमूल्यमापन अहवालात नमूद करणे बंधनकारक असल्याने संबंधित प्रतिवेदन अधिकारी पुनर्वलोकन अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे मत्ता व दायित्वाचे विवरणपत्र प्राप्त झाल्याशिवाय कार्यमूल्यमापन अहवालाचे प्रतिवेदन पुनर्वलोकन करू नये। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।